मी आता उभा आहे एल.पी. स्टनच्या रेल्वे स्टेशनवरती आणि तुम्ही पाहू शकता माझ्या उजव्या साईडला हा जो पूल होता, जो 113 वर्षाचा जो जुना पूल होता, तो काल रात्री तोडण्यात आलेला आहे। याचं काम हे रात्रीपासूनच सुरू झालं होतं। याचं काम रात्री 11:30 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पाडण्याचं काम प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। मात्र याला जो टायमिंग जो देण्यात आला होता, मेगा ब्लॉक जो करण्यात आला होता, त्याची वेळ जी आहे ती निघून गेलेली आहे आणि तब्बल त्या वेळेच्या नंतर 2 तासानंतर ही जी लाईन जी आहे, रेल्वे जी आहे ती पूर्ववत झालेली आहे। कारण दादर ते CSMT पर्यंत रेल्वे लाईन जी आहे ती बंद होती। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसला होता आणि आता मात्र 2 तासानंतर रेल्वे जी आहे ती पूर्ववत झाली आहे। आता मात्र दादर ते CSMT पर्यंत रेल्वे सुरू झालेली आहे। जर पाहायला गेलं तर लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात काही प्रमाणात लेट झाल्या होत्या आणि त्याचा फटका जो आहे तो लांब पल्ल्याच्या प्रवाशांना सुद्धा झाला होता। आणि आता जर पाहायला गेलं तर लोकल गाड्या ह्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे कुठं ना कुठं तरी जी वेळ दिली होती ती वेळ टळल्यामुळे प्रवाशांना मात्र याचा मोठा फटका बसलेला आहे। आता CSMT पर्यंत पूर्ववत गाड्या झालेल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्य माणसांना सुद्धा दिलासा मिळाला आहे। मग याचं काम सुद्धा आता लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गुरवसह मी वैभव घाग, TV9 मराठी, एल.पी. स्टन रोड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।